पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धासंदर्भात भारत सरकार कोणकोणती काळजी घेते या संदर्भातली माहिती सरकारच्या वतीनं देण्यात आली। एलपीजीचे सिलेंडर सगळ्यांना आपापल्या घरी मिळतील, त्यामुळे कुणीही त्यासाठी डिस्ट्रीब्युटरकडे जाण्याची गरज नाही असं आवाहन केंद्र सरकारच्या वतीनं करण्यात आलं। याशिवाय 2 जहाजं आज भारतामध्ये पोहोचतात होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून, त्यामुळे कुणीही चिंता करण्याची गरज नसल्याचं पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं। या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेलच। आता बातमी आहे भीमसेन जोशी रुग्णालयात मनसेनं घातलेल्या राड्याची। अतिदक्षता विभागामध्ये महिलेचा हात एका उंदरानं कुरतडला आणि उंदीर चावल्यामुळे ही महिला रक्तबंबाळ झाली। महिला डॉक्टरांच्या केबिनमध्ये काही मनसेचे कार्यकर्ते या मुद्द्यावर घुसले आणि डॉक्टरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला। चौथ्या माळ्यावर विचार करा, उंदीर पोहोचलाय चौथ्या माळ्यावर। या ठिकाणी वारंवार ते लोक पेस्ट कंट्रोल करतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि पेस्ट कंट्रोल या ठिकाणी झालेलंच नाही। सीसीटीव्ही फुटेज बंद आहे। या चादरीना या ठिकाणी 2-2, 4-4 दिवस चादरी बदली होत आहे। हे नेग्लिजन्स आहे। तर म्हणून आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सेनेच्या वतीने आंदोलन छेडलंय आणि त्या डीनवर जे असतील तडवी त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, सस्पेन्शन ऑर्डर निघायला पाहिजे आणि आयसीयूचे जे इंचार्ज आहेत त्यांना पण सस्पेन्शन ऑर्डर निघायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी त्या सस्पेन्शन केलेलं आहे त्यांचं। आणि तडवींचं पण उद्या 12:30 आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलंय। तडवींचं पण सस्पेन्शन उद्या नाही झालं, त्यांच्या वरिष्ठांशी बोलणं झालंय। तर या ठिकाणी